हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. म्हणजे शरीराचा अंत होईल, मग हा आत्मा सगळ्यात पहिल्यांदा मूळ कमळात जाईल आणि तिथे याचे नो ड्यूज सर्टिफिकेट तयार असेल, कारण याने त्याचे कर्ज फेडले भक्ती साधनेची मजुरी करून. मग हा पोहोचेल दुसऱ्या स्वादचक्रात. पुण्यात्म्यांनो, हे आध्यात्मिक ज्ञान आहे आणि तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथीच्या वर्गाचे विद्यार्थी आहात. कोणाला 2 वर्ष झालीत, कोणाला 3 वर्ष झालीत, 4 वर्ष, 5 वर्ष झालीत कोणाला. ह्या आध्यात्मिक ज्ञानाला समजण्यासाठी खूप वेळ लागेल. तर हळूहळू, कारण एका दिवसात तर नाही समजू शकत, तर हळूहळू वेळेनुसार सत्संगाच्या माध्यमातून प्रवचन केले जाते आणि सत्संगामध्ये एक विशेष लक्ष दिले जाते की प्रथम वर्गाची पण मुले असतात जे पहिल्यांदाच आलेले आहेत, तर सर्व प्रकारचे डोस प्यायला लागतात, कारण की सगळ्यांनाच आधार मिळावा, विश्वास दृढ व्हावा, भगवानावर श्रद्धा निर्माण व्हावी. तर पुण्यात्म्यांनो, या काळाने आपली सगळी व्यवस्था अशी बनवून ठेवली आहे, वेगळी पाप होऊ दे. तर अशा प्रकारे आपण संतान उत्पत्ती करतो. ते ब्रह्माजींच्याच विभागात येते, तर त्यात आपण खूप वेस्ट करतो, आपल्या शक्तीला खूप वेस्ट होते. तर ते कर्ज ऋण बनते आपल्यावर. मग या मंत्रांच्या जपाने जेव्हा आपण ब्रह्माजींच्या इथे जाऊ, तेव्हा मग ते त्या मंत्राच्या जपाने सगळे पाप जे आपले लोन झाले होते, आपले जे वेस्टेज झाले होते, त्याला तिथे या मंत्राने आपले स्टोअर होतील, रिस्टोअर होईल. तर तिथे तो आपल्याला मुक्त करेल. मग आपण जाऊ विष्णूजींच्या त्या दरबारात, तिथे पण आपले इथे नो ड्यूज सर्टिफिकेट मिळेल, कारण तुम्ही त्याची मजुरी करून कर्ज फेडलेले असेल. मग तुम्ही याल हृदय कमळात आणि तिथे मग तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे त्याच्या जपाने तुमची तिथून सुटका होईल, तिथून नो ड्यूज सर्टिफिकेट तुमचे तयार असेल आणि मग कंठ कमळात याल. दुर्गाजींची पण तुम्ही मजुरी करता, जप करता, तर मग इथून तिथपर्यंत तुम्ही पूर्ण कर्जमुक्त झालात. या प्रथम मंत्राने तुम्हाला इथपर्यंत येण्यात सुविधा होईल. म्हणजे इथपर्यंत. आता इथून मग त्रिकुटीवर पोचायचंय. या मंत्रांच्या जपाशिवाय आणि खालच्या भगवानांचे नो ड्यूज सर्टिफिकेट घेतल्याशिवाय, खालच्या प्रधानांचे, तुम्ही त्रिकुटीवर नाही जाऊ शकत, लाखो जन्मात पण. आणि हे जे नकली पंथ सांगत आहेत की ते गुरुजी आहेत, सांगतात की सरळ त्रिकुटीवर पोचायचंय आपल्याला, आम्ही तर सरळ त्रिकुटीपासून साधना सुरू करतो, खालच्यांशी आम्हाला तर काही देणं घेणं नाही, ही आहे बकवास. हा आहे लोकवेद, दंतकथा मूर्ख बनवणारी. त्रिकुटी काही बरवालाचा बस स्टँड नाही आहे. चालत पोहोचा किंवा सायकलने जा किंवा असेच जा. हा मुलांचा खेळ नाही आहे. मनुष्य जन्माला बर्बाद करणे ही काही समजदारी नाही आहे. अशा खोट्या संतांकडे बसणे, चला ठीक आहे, जोपर्यंत ज्ञान नव्हतं चूक होत होती, आमच्याकडून पण होत होती, तुमच्याकडून पण होत होती. आता तर हे क्लिअर झालंय, स्पष्ट झालंय तुमच्यासमोर, याला जाणून, याला समजून, आणि तरी पण तुम्ही यांनाच चिकटलेले आहात. त्याच्याविषयी परमात्मा म्हणतात, जानबूझ साची तदे और करे झूठ तने और ताकि संगत है प्रभु सपने में भी ना दे. चातुर प्राणी चोर हैं ये मूड मुगद हैं ठोठ, संतों के नी काम के उनको जोगड़ जोट. आता आपण परत येऊ त्रिकुटीवर. आता त्रिकुटी एक इंटरनॅशनल एअरपोर्ट समजा.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, जसे पालम आहे भारतात, दिल्लीमध्ये पालम, तर तिथून सगळ्या देशांमध्ये फ्लाईट्स जातात. आणि तिथे एअरपोर्टवर म्हणजे त्रिकुटीवर पोहोचण्याच्या आधी आपले टार्गेट असते कुठे जायचंय. तिथे जाऊन तर तिकीट घ्यायचं असतं किंवा पहिलं बुक केलेलं असतं. पासपोर्ट पहिल्यांदा काढावा लागतो आणि त्या देशाचे नो ड्यूज सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. त्यांची परमिशन असेल तरच तुम्ही तिथे जाता. मग त्रिकुटीवर आल्यानंतर तुम्हाला आता जसं काही भक्त गोंधळून जातात, कारण की पुण्यात्म्यांनो इतका वेळ तुमच्याकडे नसतो की तुम्ही सगळे सत्संग अटेंड करू शकाल आणि प्रत्येक सत्संगामध्ये हे सांगू पण नाही शकत, राहून राहून एकाच गोष्टीला रिपीट पण नाही करू शकत. परंतु दासाचा भरपूर प्रयत्न राहतो की वेळोवेळी प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश टाकू. आणि खूप वेळा टाकतो पण तुम्ही नाही पोहोचू शकत कोणत्या कारणाने. कोणी सकाळी येतो, कोणी संध्याकाळी, आणि असू शकतं की त्यावेळी ते प्रकरण त्याला उपलब्ध होत नाही आणि होऊ शकतं की किती सत्संग असेच निघून जातात. तरीसुद्धा त्याच्यासाठी तुम्ही CD घेऊ शकता, ती बघा, ऐका. आणि आजकाल तर परमात्म्याने खूप चांगले टेक्निक दिले आहे. एक छोटीशी चिप असते, त्यात 40-40 तासांचा सत्संग असतो, परंतु वेळ तर काढावाच लागेल. इथे काढा किंवा घरी बसून ऐका, ते ऐकावे लागेल. कारण आपण जे अज्ञान ऐकले आहे ते पण खूप ऐकलंय, खूप जन्मांपासून ऐकत आलो आहोत. तर आता आपण जसं काही भक्त म्हणतात की पहिल्या मंत्रात तुम्ही या सगळ्या देवतांचे मंत्र दिले आहेत आणि मग म्हणता की यांचे फोटो नाही ठेवायचे. एक भक्त काशीहून आला होता. दुसरं सतनाम पण जेव्हा त्याला मिळालं तर तो म्हणाला, या फालतू गोष्टी आहेत सगळ्या. तेच मंत्र तिथे होते, तेच मंत्र इथे 2 दिले, याने काय फायदा होणार. आणि तिकडून सांगता यांना ठेवू नका. तर त्याला काही फायदा होत नव्हता, कारण त्याच्या मनात दोष होता. त्याला समजावण्याचा पण प्रयत्न केला की तू गोष्ट ऐक. आता जसे एक औषध आहे, त्याला इतर 2 औषधांबरोबर मिसळून त्यांचा जो योग केला जातो त्याने काही वेगळा फायदा होतो. आणि जेव्हा 5-7 औषधांचं मिसळून त्यांचं मिश्रण केलं जातं त्यावेळी ते काही वेगळाच फायदा देतं. राहिली गोष्ट फोटो ठेवायची. जसं तुम्ही एक पतिव्रता स्त्री असते, ती पर्समध्ये फक्त आपल्या पतीचाच फोटो ठेवू शकते, बाकी दुसऱ्याचा नाही. बाकी अनादरणीय नाही आहेत, अन्य पण आहेत, सगळ्यांना प्रणाम करावा जर कुठे फोटो लागले असतील तर ती दुसरी गोष्ट आहे. परंतु जिथे पूजास्थळ आहे तिथे तुम्ही तुमच्या मालकांव्यतिरिक्त जर कोणाचा फोटो ठेवला तर तुमच्या हृदयात पतिव्रतेचा भाव नाहीये, ते नाहीये तुमच्यात. तर पतिव्रता भाव नसल्यामुळे भगवान रुष्ट होईल. तर यासाठी आपण आपल्या पूजास्थळावर केवळ आपल्याच त्या पतीचा म्हणजे कबीरजींचा, परमेश्वरांचा, मालकांचाच फोटो ठेवायचा आहे. बाकी राहिली गोष्ट जसे ते तर तुम्हाला सांगितलेच की जेव्हा त्याच मंत्रांना, त्याच औषधाला आपण कितीतरी औषधांमध्ये मिसळून त्याचा प्रयोग करतो तर त्याचा अन्य फायदा होतो, आणि दोघांना मिसळून करतो तर त्याचा कोणता अन्य फायदा होतो. तर असे यांना समजा. कारण जसे पुण्यात्म्यांनो, भोजन कणिक तीच आहे, गहू तोच आहे, त्याला वेगवेगळे बनवून प्रयोग केला तर काही आयटम वेगळे बनतात, टेस्ट पण वेगळी असते. जसे तूप व पोळी अशीच खा, त्यात साखर घाला, हलवा बनवला तर वेगळीच टेस्ट बनते. तर अशीच गोष्ट आहे या गुणाची. जसे कोणते औषध आहे हेच समजा, त्याचे उदाहरण हे खूप फिट आहे. आता काय होते, जसे आपण
त्रिकुटीवर येतो, तर त्रिकुटीपर्यंत तर हे फायदे आपल्याला प्रथम मंत्राचे होतात, ते इथपर्यंत घेऊन आले आपल्याला. आता त्रिकुटीवर पोहोचू. त्रिकुटी इथे नाही, इथे तर सांगितली जाते, परंतु याच्याबरोबर बॅकमध्ये दोन्ही भुवयांच्या मध्ये इथे बॅकमध्ये इथे एक मोठी नाडीसारखी, तर तिथे त्रिकुटीवर गेल्यानंतर तिथे तुमचे अकाउंट असेल सतनामाचे. आता सतनाम काय आहे? 2 अक्षरांचे, जसे गुरु ग्रंथ साहिब मध्ये लिहिले 2 अक्षर का भेद बतावे, सोय गुरु पूरा कहावे. ती 2 अक्षर कोणती आहेत? एक तर ओम आहे, एक हे तत् आहे. ओम तत् सत मध्ये जे 3 मंत्र आहेत, हे ओम व तत् हे सांकेतिक आहेत. हे दोन्ही मिळून सतनाम बनते. याच्या स्मरणाचा विधी पण भिन्न भिन्न आहे. तर जे ओम नाम आहे सतनामात, याला आपण त्रिकुटीवर देऊ. हा ब्रह्मचा जप आहे. आपण काय करत राहिलो आत्तापर्यंत? ओम नामाचा जप करत होतो. ऋषी महर्षी पहिले दुसरा कोणता जप नव्हते करत, केवळ ब्रह्मसाधना करत होते. आता त्यांना कंप्लीट ज्ञान तर नव्हते. जसे काळाने त्यांना भ्रमित केले, तर ओम नामाच्या जपाने ते ब्रह्मलोकात जात होते. ब्रह्मलोकात हजारो युगांपर्यंत ते तिथे त्या पुण्यांनी ओम नामाच्या कमाईच्या भक्तीच्या आधाराने, धनाच्या आधाराने ते तिथे हजारो युगांपर्यंत स्वर्गात मजामस्ती करत होते. त्या स्वर्गात काय आहे? जी या पृथ्वीवर बकवास उपलब्ध नाही, ती बकवास तिथं आहे. नाच गाणे आणि सुंदर स्त्रिया, प्रत्येक प्रकारची बकवास, प्रत्येक प्रकारची तिथे कारंजी चालतात. कुठे आतषबाजी, जसे एका मेळ्यात किंवा कोणत्या रेस्टॉरंटमध्ये माणूस आपल्याच पैशाने, आपल्याच धनाने तिथे मजा करत आहे, तर करत राहू दे. एक दिवस ते धन समाप्त होईल, त्यानंतर मग त्याला परत पाठवले जाईल. तिथून जेव्हा खिसा रिकामा होईल तेव्हा तो पळेल तिथून. तर आत्तापर्यंत आपण तिथे आपला खिसा खाली करत राहिलो, स्वर्गात जाऊन ओम नामाच्या जपाने महास्वर्गात, महास्वर्ग म्हणा, ब्रह्मलोक म्हणा, आणि आपले पाप जसेच्या तसे राहून जाते. त्या पापांकरता मग नरकात पण जावे लागते, आणि त्यानंतर 84 लाख योनी पशुपक्ष्यांच्या पण योनीमध्ये जायला लागते. तर आपण काय करत राहिलो? ओम नामाच्या जपाला, त्याच्या भक्तिधनाला स्वर्गात, महास्वर्गात, ब्रह्मलोकात नष्ट करत राहिलो, आणि काळाच्या जाळ्यात परत मृत्यू व जन्मामध्ये परत येतो. आता आपण काय करू? जसे गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेनेच तुला परमशांती व सनातन परमधाम प्राप्त होईल. मग गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 63 मध्ये म्हटले की अर्जुन, हे गीताजीचे गुप्ताहून गुप्त ज्ञान मी तुला सांगितले. आता जशी तुझी इच्छा तसे कर. माझ्या शरणात राहायचे असेल तर उचल हत्यार, उचल आणि युद्ध कर. इथे शांती नाही मिळू शकणार. आणि माझी साधना करशील तर ब्रह्मलोक प्राप्त होईल. आणि 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात सांगितले, माझा मंत्र ओम आहे, नथिंग एल्स, आणि कोणता मंत्र नाही जपाचा. आणि जन्म मृत्यू तुझा पण राहील आणि माझा पण राहील, शांती नाही मिळणार. आणि जर तुला परमशांती पाहिजे, सनातन परमधाम जिथे गेल्यानंतर परत परतून नाही येत ते स्थान पाहिजे, तर त्याची साधना तत्वदर्शी संत सांगतील. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीताजीमध्ये सांगितलंय. त्यांचा शोध घे, मी नाही जाणत त्यांच्याविषयी. आता 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात स्पष्ट केलं त्याने, गीता ज्ञानदात्याने, की आता गुप्ताहून गुप्त ज्ञान दिले तुला. जसे तुला योग्य वाटेल तो निर्णय घे, विचार कर. माझ्या शरणी यायचे असेल तर जन्ममृत्यू पण राहील, शांती नाही. मी पूर्ण विश्वास देतो की माझ्या शरणी राहशील तर मलाच प्राप्त करशील, हे तर अंडरस्टूड आहे. जहाँ साता बासा होई,
मन कर्म वचन सुमरियो सोई. मग 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात लगेच म्हटलंय की एक गुप्ताहून गुप्त भेद अजून सांगतो. परत ऐक की तो परमात्मा ज्याच्याविषयी 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात आणि 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात 1 ते 4 श्लोकात 15व्या अध्यायाच्या सांगितलंय की त्या परमेश्वराला शरण, तो आहे ना, तो माझा पण इष्टदेव आहे. इष्टोसी मे दृढमिती तत् वक्ष्यामि ते हितम. हे तुझ्या हितासाठी सांगत आहे की तो माझा पूज्य देव आहे, मी पण त्याचीच भक्ती करतो. म्हणजे एक तर गुप्ताहून गुप्त भेद तर सांगितला 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात, या 63मध्ये की गीतेचं ज्ञान गुप्ताहून गुप्त हा देतो. दुसरे गुप्ताहून गुप्त भेद अजून सांगतो की हा माझा पण पूज्य देव आहे, मी याची भक्ती करतो. आणि परमेश्वर म्हणतात तुझा ज्योतस्वरूपी अलख निरंजन हा ध्यान आमचेच करतो. आता हा जप कोणाचा करतो? हा केवळ हठयोग करतो, ध्यान लावतो, मेडिटेशन करतो, तप करतो. 21व्या ब्रह्मांडांच्या वरती बसलाय हा. आणि तपामुळे काय मिळते? राज्य मिळते. तपामुळे राज्य. तर तो हे तप करून आपले राज्य मेंटेन ठेवतो आणि इथे 21 ब्रह्मांडांना चालवत आहे, भगवानाकडूनच काही सिद्धी प्राप्त करून. तर परमात्म्याने म्हटले गोरखनाथजींना तुझा ज्योत स्वरूप अलख निरंजन हा आमचे ध्यान करतो, तो आमचीच पूजा करतो, आमचेच ध्यान करत आहे. आणि बघा पुण्यात्म्यांनो, ज्याने जसे बी पेरले आहे, कोणी भांगेचे बी पेरले तर भांगेचे पीक मिळेल. आता जे बी पेरले आहे त्याचे पीक तर येणारच येणार. तर परमात्मा सगळ्यांना जे जशी साधना करतात त्यापासून जे त्यांना मिळणार आहे तेच देतो. जे सिद्धी करतात, सिद्धी करणाऱ्यांना सिद्धी मिळतात. जसे अगस्त्य ऋषींनी व्यर्थ मेहनत केली, अशी सिद्धी प्राप्त केली की 7ही समुद्रांना एका घोटात पिऊन टाकले, रिकामे झाले 7 समुद्र. आता सांगा, डोक्यात मारून घ्या सिद्धीला, काय चाटायचं, या सिद्धीचं काय करायचं? तर अशी साधना जे करतात, शास्त्रविधीला सोडून मनमाने आचरण जे आहे हे युजलेस सांगितलंय. जरी यामुळे जनतेमध्ये प्रभुता मिळू शकेल जीवाला, पण मोक्ष नाही. आता 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन तो माझा पूज्य देव आहे. आणि 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकात म्हटले की आता माझ्या शरणात राहा, माझा भक्त बन, मला नमस्कार कर आणि निश्चितच तू मलाच प्राप्त होशील. 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात लगेच सांगितलंय. मग डिफरन्शिएट केलं वेगवेगळं की त्याला शरण जायचं असेल 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात ज्याच्याविषयी सांगितलंय, त्याला शरण जायचं आहे तर सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. माझ्या स्तराच्या आणि सर्व पूजांना सोडून दे आणि मग एकम शरणम व्रज. माझ्या स्तराच्या ज्या साधना, धनभक्ती, धन तू गोळा केले आहेस ते माझ्या इथे सोडून दे, मला देऊन टाक, त्याचे प्रतिफळ घेऊ नकोस. एकम शरणम व्रज, एकम ज्याच्यासारखा दुसरा नाही, अद्वितीय. आता इथे गीता अनुवादकर्त्यांनी अनुवाद चुकीचा केलाय, अर्थाचा अनर्थ केलाय. व्रज म्हणजे जाणे होते, यांनी येणे करून ठेवलंय. आता यांचा दृष्टिकोन काय होता की हे श्रीकृष्णजींच्या वर कोणालाही मानत नव्हते. श्रीकृष्णाला हे सुप्रीम पॉवर परमक्षर ब्रह्म मानत होते. आणि ज्या कारणाने त्यांनी अर्थाचा अनर्थ केला, व्रज म्हणजे जाणे होते, यांनी येणे केले. तर इथे गीता ज्ञानदाता म्हणतो की माझ्या स्तराच्या जितक्या पूजा आहेत, धार्मिक अनुष्ठान जे तू केले, सर्व धर्मान परित्यज्यम माम, माझ्या स्तराचे जितके पण धार्मिक अनुष्ठान आहेत, पूजा आहेत, त्या मला अर्पण कर. एकम शरणम व्रज, त्या सर्व शक्तिमान परमात्म्याला तू शरण जा. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच.
मग मी तुला या सर्व संकटातून, पापातून मुक्त करीन. तू चिंता करू नकोस. आता पुण्यात्म्यांनो, आपण पुण्य बर्बाद करत होतो स्वर्गात आणि पाप भोगत होतो नरकात. तर आता आपण पुण्यांचा, ज्या कारणाने हा आपल्याला इथे अडवून ठेवतो, त्या पुण्यांचे आपण प्रतिफळ नाही घेणार आणि याला सोडून देऊ ओम नामाच्या जपाचे भक्तिधन. आणि सोबतच हे हवन यज्ञ, हे 5ही यज्ञ हे याच्या स्तराचे आहेत. हे आपण त्याला देऊन टाकू. यज्ञाने पण स्वर्गात जातात जे केवळ हवन करतात, किंवा कोणी फक्त स्व अध्यायच करत राहतात, जसे जे आहेत ना तुमचे सुखमणी साहेब यांचा पाठ करतात, त्यांना जपजी साहेब म्हणतात, आणि जे गीताजींचा नित्यपाठ करतात, आणि जे कोणी वेदांचा नित्यपाठ करतात, तो यज्ञ बनतो. त्या यज्ञाने, ज्ञानयज्ञ आहे हा, त्या यज्ञाने पण पुण्य होतात. त्याने केवळ स्वर्गप्राप्ती होते काही काळासाठी, काही मर्यादित वेळ, खूप कमी, पण मग परत येतात. तर हे यज्ञ असे आहेत जसे कोणाला दीर्घ आजार झालाय, दीर्घ आजार आहे कोणाला, आणि डॉक्टरकडे जातो, तो खूप वीक झालाय, खूप कमजोर झालाय, तर जाताच डॉक्टर ग्लुकोज लावतो. ग्लुकोज जे आहेत ते रोगनाशक नाहीये, हे सहयोगी आहे त्या उपचारात. शरीरातील पाण्याचा अभाव दूर करतं, थोडी शरीराला शक्ती देतं, परंतु रोग नाश नाही होत याने. हे पण आवश्यक आहे, कारण आपण 4थ्या युगात आलो, अजूनपर्यंत ट्रीटमेंट नीट नाही झाली, आपण किती कंडम होत आहोत. तर इथे आता 5ही यज्ञ ही तुमची ट्रीटमेंट करणं अनिवार्य आहे. तुमची 5ही यज्ञ पण करावे लागतील. एक यज्ञ आहे धर्माचा, जसं की दान करतात भक्त, यातून इथे भंडारा चालतो, आश्रम बनवला जात आहे, तुमच्या रजया गाद्या यांची व्यवस्था होते, दुःखी आत्मे येताच इथे शांती प्राप्त होते, भगवानाची कथा ऐकतात. तर तुमच्याद्वारे दिले गेलेले दान तुम्हाला आबाद करेल. हे स्थान आहे हे दान करायचे. आणि एक यज्ञ आहे धर्माचा, दुसरा आहे ध्यान, परमात्म्याची आठवण सतत राहणे, त्याचा विसर ना पडो, त्याची राहून राहून आठवण यावी. दिस इज मेडिटेशन. तो हठयोग मेडिटेशन नाही त्या संतांचा, हा सहज समाधी, सहज ध्यान आहे, याला ध्यान म्हणतात. तिसरा यज्ञ आहे हवनाचा. इथे देशी तुपाची ज्योत लावली जाते, हा हवन यज्ञ असतो. आणि 4था एक प्रणाम, जसे तुम्ही दंडवत प्रणाम करता, हा पण एक यज्ञ होतो. आणि 5वा यज्ञ आहे ज्ञानाचा. स्वाध्याय करणे, सत्संग ऐकणे, हा ज्ञान यज्ञ आहे. तर जसे हे यज्ञ करत राहिले तर त्याचा पण फायदा आहे, परंतु जोपर्यंत हे नाम नाही देणार, हे तर ग्लुकोज आहे. हे 5ही यज्ञ समजा हे ग्लुकोज आहे, आणि केवळ शरीराला सपोर्ट देण्यासाठी, रोगनाशक नाही आहे. यासाठी हे मंत्र, जे मंत्र आहेत ते रोगनाशक आहेत, आणि यांच्याशिवाय कोणता लाभ नाही. तर हे 5ही यज्ञ आणि सोबत हे मंत्र ओम, हे पण ब्रह्मला देऊ, हे आपण सोडून देऊ, याचे प्रतिफळ आपण नाही घेणार. आणि जो प्रथम मंत्र तुम्हाला दिला जातो, याचा आणि सोबत या यज्ञांची आपल्याला जितकी आवश्यकता असते, परमात्मा आपल्याला इथे वेळेनुसार देत राहतो. आपण खूप मर्यादेत राहू, सत्साधना करू, तर परमात्माच आपल्या सगळ्या भक्तीची रक्षा करतो. योगक्षेम म्हणजे भक्तीची रक्षा तोच करतो, सगळ्या प्रकारे व्यवस्थित ठेवतो. आपल्याला धन व्यर्थ करू देणार नाही. आपण अर्थहीन डिमांड करतो, हे बनवा, हे बनवा, हे करा. जर तो भक्तीची इच्छा करतो तर ही बकवास सोडायला लागेल, भगवानावर अवलंबून राहावे लागेल. जे परमात्मा देईल, करेल तेच योग्य असेल आपल्यासाठी, आपल्या हिताचे असेल. जसे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात डॉक्टरकडे, आता डॉक्टरने तुम्हाला ॲडमिट केले, तर तिथे रुग्णाचे नाही चालत, बिलकुल रुग्णाचे नाही चालणार काही, फक्त डॉक्टरचेच ऐकले जाईल. आणि डॉक्टरचे ऐकण्यात आपले हित आहे. तुम्ही इच्छिता की आपण थोडीशी साखर खाऊ, डॉक्टर म्हणतो तुम्हाला शुगर आहे, स्पर्शही करू नका, तरी तुम्ही खाता तर मारा. तुमचे BP हाय झाले
आणि तुम्हाला मना केलं की मीठ खाऊ नका, तूप वापरू नका, आणि तुमची तरी पण इच्छा आहे की तूप खायचं आहे, डॉक्टर तर अलाउड नाही करणार, तरी तुम्ही खाल्लं तर मर बाबा. तर असंच इथे तुम्ही पहिल्यांदा जे प्राणी येतात ते दुःखी येतात की आमच्या संकटाचं निवारण होऊ दे, आमचे दुःख दूर होऊ दे, आम्ही धनी होऊ दे. तर ही तर तुम्ही पदराला पक्की गाठ बांधून ठेवा, हे तर होईलच होईल. तुमचे संकट पण दूर होईल, तुम्ही धनी पण व्हाल, कारण की ही प्रोसिजर अकॉर्डिंग टू शास्त्र आहे. या शास्त्रानुकूल साधना आहेत, भगवानाचे विधान आहे, याने फायदा होणारच होणार. परंतु केवळ हे ज्ञान यासाठी दिले जाते की तुम्ही इथपर्यंत मर्यादित राहू नका. आज एक संकट निवारण झालं तुमचं आणि तुम्ही निघून गेलात, ठीक झालात, आपल्याला आराम मिळाला, आता काय गरज आहे इथे यायची, आणि मग 20 अजून येतील, कर्माचे माहिती नाही, मग त्यांना कोण संपवेल. तर मग इथे तुमच्या जीवनात येणारे प्रारब्धातले जे पण काटे पापकर्माचे आहेत ते पण इन ॲडव्हान्स संपवले जातील, आणि तुम्हाला जी आवश्यक वस्तू असेल तीच दिली जाईल. आणि तुम्ही अवास्तव वस्तू मागाल तर भगवान नाही देणार, जी तुमच्या या उपचारात बाधक असेल. पुण्यात्म्यांनो, इतकं ज्ञान दास तुम्हाला सांगत आहे. संध्याकाळी 3 तास सत्संग केला, तसे तर जवळपास 2-2 तास प्रयत्न करतो की प्रत्येक प्रकारे प्रत्येक पैलूवर विचार सांगतो, कारण की प्रत्येक सत्संगात भक्त बदलत राहतात आणि पुण्यात्मे आहेत ते सतत राहतातच. त्यांच्यासारखे असे पुण्य नाही कोणाची की ते तर रंगून जातात भगवानाच्या रंगात. परंतु जो थोडा वेळ मिळतो त्यांना पण दासाची इच्छा आहे की सगळ्या प्रकारचे मिश्रण जर एकदा खायला घातले तर त्यामुळे त्यांचा विश्वास दृढ होऊ दे. तर इतके ज्ञान दिले जाते. याचा उद्देश हा नाहीये, नाहीतर तुम्हाला नाम देईन, तुम्ही असे करा, ठीक आहे, छोटे मोठे आराम तर तुम्हाला मिळतीलच, परंतु तुम्ही इथे दृढ नाही होऊ शकत. ज्ञानाशिवाय तुम्ही इथे थांबू नाही शकत. आणि ज्ञानानेच माणसाला माहीत पडते आत्म्याला कोणते अहित आहे आणि कोणते हित आहे. तुम्ही इथे हे उद्देश घेऊन या की आपला जन्ममृत्यूचा रोग नष्ट होऊ दे. हा रोग नष्ट नाही झाला तर हे छोटे मोठे रोग, तर एक बरा झाला तर दुसरा लगेच सुरू होईल. जर हे भगवानापासून दूर गेले तर उद्या अजून कोणता रोग होईल. तर आपल्याला परमात्म्याच्या शरणी राहायचे आहे, आणि जी तुम्हाला आवश्यक वस्तू असेल ती देईल भगवान, तुम्हाला अवश्य देईल, आणि भाग्यात नसेल तरी पण देईल. परंतु आपल्या इच्छा खूप मर्यादित असाव्यात. परमात्म्याने उदाहरण देऊन ठेवले आहे. स्वतः एक मजूर बनून राहिले, विणकर बनून राहिले, झोपडीत राहिले, आणि आपल्याला हे उदाहरण देण्यासाठी की गरीबाहून गरीब माणूस पण परमात्मा मिळवू शकतो. आता प्रसंग चालू आहे, आता त्याच टॉपिकवर येऊ की आता आपण त्रिकुटीवर पोहोचलो. त्रिकुटीवर पोहोचल्यानंतर आता त्या सतनामाचे 2 मंत्र आहेत. त्यातील एका मंत्राचे अकाउंट आपल्याला त्रिकुटीवर द्यायचे आहे. तेव्हा आपण पुढे प्रस्थान करू शकू, नाहीतर हा तिथून पुढे नाही जाऊ देणार. तर तिथे परमात्मा येतील या दासाच्या रूपात, गुरुच्या रूपात, आणि ज्या कोणत्या पुण्यात्म्यांची जी आस्था या दासाच्या बद्दल आज बनलेली आहे, तर त्रिकुटीवर पण अशीच असेल. म्हणून परमात्मा म्हणतात, गुरु मानुष कर जानते ते नर कहीं अंध, आंधळे आहेत ते, और महादुखी संसार में फिर आगयम के फंद. तुम्ही गुरुजींना परमात्म्याच्या तुल्य डील करायचे आहे. हा दास भगवान नाहीये. मला माझ्या स्थितीची चांगली माहिती आहे, परंतु तुम्ही या दासाला ॲज अ रिहर्सल आणि या जन्ममृत्यूच्या रोगाच्या या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला, उपाय करायला मानावे लागेल. गुरुजी आपले भगवान आहेत. आता एक जसे कर्ज, गणितात कर्जाबद्दलचा एक प्रश्न येतो, त्यात मूळ धन शोधायचे असते.
ते मूळधन कोटी अब्ज रुपयांचे असते. त्या कोटी अब्ज रुपयांचे मूळधन मिळवण्यासाठी सपोज करावे लागते, मानावे लागते. समजा मूळधन 100 रुपये आणि मग त्याने आपला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मग ते 100 रुपये मूळधन नाहीये, परंतु 100 रुपये मूळधन मानल्याशिवाय तो प्रॉब्लेम सुटू शकत नाही, तो प्रश्न सुटू शकत नाही. आणि 100 रुपये मूळधन मानताच तो प्रॉब्लेम सुटून जातो आणि ते मूळधन मिळेल जे आपण शोधत होतो. तर या दासाला तुम्ही गुरु सपोज करावे लागेल. गुरु इज गॉड. आणि असे नाही मानले तर आता जिथे भगवान असतील या दासाच्या रूपात, कारण की परमात्म्याला आता तुम्ही कसे ओळखणार? जर दुसऱ्या रूपात उभा राहिला तर तुम्ही कोणी बोलणार पण नाही. आणि या दासाच्या रूपात आला तर तुम्ही जाताच दंडवत प्रणाम कराल, जशी तुमची आस्था. म्हणजे तो मग अंतःकरण बघेल. इथे तर तुम्ही खोटेपण बोलता, कोणी बिडी ओढतो आणि तो म्हणतो की नाही जी ठीक आहे, माझं नाम, मी कोणती मर्यादा भंग नाही केली, किंवा कोणत्या दुसऱ्या पूजा करतो सोबत. तो तर तिथे जाऊन तुमच्या समक्ष फिल्म चालू होईल आणि तुमचा कसा भाव आहे गुरुजींबद्दल तिथे माहिती पडेल. गुरु म्हणजे भगवानांच्या प्रती. तर तिथे जर तुमच्या मनात दोष राहिला, तुम्ही तिथून रिजेक्ट व्हाल. आणि म्हणतात तिथून पडलेला तिथे परत जात नाही. तिथून पडलेला परत जात नाही कधीही. असे वाईट हाल होतात त्या प्राण्याचे जेव्हा इतके काही इथे करून घेतले जाते, समजावले जाते आणि परत आपण तीच चूक करतो, तर मग आपल्या केलेल्या भक्तीचा नाश होतो. त्रिकुटीवर जाऊन परमात्मा येतील. तिथे खूप मोठा मेळा लागलेला असेल. इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. जसे कोणी विष्णूजींचा उपासक आहे तो पण तिथे उभा असेल, शिवजीचा उपासक आहे तो पण उभा असेल, आणि ब्रह्माजींचा उपासक असेल तो पण तिथे उभा असेल, दुर्गेचा उपासक असेल तो पण तिथेच असेल, ब्रह्मचा उपासक पण तिथेच असेल, आणि पूर्ण परमात्म्याचा उपासक पण तिथेच उभा असेल. आता तिथे खूप मोठी गर्दी असेल, मेळा असेल. तुम्ही शोधाल की गुरुजी कुठे आहेत आमचे, तर गुरुजी दिसताच तुम्ही पळत जाल, दंडवत प्रणाम कराल. मग परमात्मा तुम्हाला सोबत घेऊन जातील की या तुमचे अकाउंट क्लिअर करूया. मग जातील धर्मराजाकडे. इथले जो अकाउंट ठेवतो न्यायाधीश, याच्याकडे घेऊन जाऊन परमात्मा म्हणतील याचा हिशेब करा. ही तुमची ओम नामाची कमाई यांची इतकी आहे, इतके यांचे यज्ञ आहेत, हे तुमचे डिपॉझिट करा आणि यांचं कॅन्सल करा, यांचं कर्ज जेवढं पण आहे. आणि जे राहिलं पाप ते परमात्म्याकडे शक्ती आहे, त्या पापांचा नाश होतो. या सतनामाच्या दुसऱ्या मंत्राने आणि सारनामाच्या मंत्राने याने आपल्या पापांचा नाश होतो. दोन्हींच्या संयोगाने, एकट्याने नाही होत तो. तर आपल्या पापांचा नाश होईल. पुण्य जसेच्या तसे तेथे विद्यमान राहील. तर तो काळ या ब्रह्मने, तो ब्रह्म समोर नाही येत, तो धर्मराज ठेवलाय त्याने की हा अकाउंट करेल, त्याला हिशेब देऊ. मग त्रिकुटीवरून पुढे जाऊ आपण ब्रह्मरंध्राकडे. आता पुण्यात्म्यांनो, काळाने खूप जास्त व्यूहरचना करून ठेवल्या आहेत आणि जे ज्ञान आपल्याला मिळाले आहे आत्तापर्यंत माहीत होते ते खूप मर्यादित ज्ञान होते. आता जसे इथून त्रिवेणी असते, त्रिवेणी 3 रस्ते आहेत. पुढे जाऊन त्रिवेणीचा जो मधला रस्ता आहे तो पार करून आपण त्रिकुटीवर जातो आणि तिथे मग त्रिकुटीवरून पुढे असेच 3 रस्ते आहेत. जो मधला रस्ता आहे तो ब्रह्मरंध्र, सेकंड ब्रह्मरंध्र आहे, जो काळाच्या निजलोकात प्रवेश करतो. आता हे ब्रह्मरंध्र मानत होते 10वे दार. आपल्याला 12व्या द्वाराला पार करून सतलोकात जायचंय. तर तिथे धर्मराजाकडून हिशोब करून मग आपण प्रवेश करू 11व्या द्वारातून या अक्षर पुरुषाच्या लोकात. अक्षर पुरुषाचा लोक म्हणजे स्थान 7 शंख ब्रह्मांडांचे आहे.
त्याच्या आतून आपल्याला जायचं आहे. तर त्याचं कर्ज आपल्यावर, तो फक्त इतकाच टॅक्स होतो इथून तिथे जायचा, त्याचं भाडं आहे सत नामाच्या दुसऱ्या मंत्राचे, जे तत् आहे. तर ते परब्रह्मच्या लोकात आपण याला देऊ, परमात्मा सोबत राहतील. मग आपण 12व्या द्वारापाशी जाऊ भवर गुफा पार करून, आणि ती सतलोक प्राप्ती होईल त्या तिसऱ्या मंत्राने, सारनामाने. तर गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 66 मध्ये म्हटलंय, सर्व धर्मान परित्यज्यम माम एकम शरणम व्रज. माझ्या स्तरावरच्या सगळ्या पूजा मला अर्पण कर, मला देऊन टाक, मग त्या एकम सर्व शक्तिमानाला शरण जा. तर अशा प्रकारे व्रज म्हणजे जाणं आहे, येणं नाही, हा चुकीचा अनुवाद केलाय. आता प्रसंग चालू आहे की शास्त्रविधीला सोडून जे मनमानी आचरण करतात, म्हणजे गीताजी आणि वेद, पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, हे एक ज्ञान आहे. गीताजीमध्ये कोडवर्ड्समध्ये संक्षिप्त आहे 4ही वेदांचं, आणि सोबतच या गीता ज्ञानदात्याचे या गीतेत स्वतःचे मत पण आहे. जे त्याचे स्वतःचे मत आहे ते आपल्याला मान्य नाहीये, कारण ते वेदातून मिळत नाही. वेद काय आहेत? वेद परमेश्वराने जसेच्या तसे याच्या अंतःकरणात फीड केले होते, आणि त्याला जसेच्या तसे बाहेर काढावे लागले. जसे वेळ आल्यावर आईच्या गर्भातून मूल आपोआपच बाहेर येतं, तिच्या हातातील गोष्ट नसते. जसे कोणाला वमन होते, उलटी होते, तेव्हा त्याच्या हातातील गोष्ट नसते की उलटी होऊ नये. तर असेच परमात्म्याने 5ही वेद घातले होते याच्यात. हे त्याचे मिश्रण तर नाही करू शकले, बाहेर निघाले त्याच्या श्वासातून बाहेर निघाले आहेत हे सगळे. आता पहिले तर याला समजणे खूप कठीण होते की असे कसे होऊ शकते. आजकाल खूप सोपे आहे. जसं एक छोटीशी चिप असते, त्यात कितीतरी मॅटर तिच्यात फिट होतो, आणि ती कॉम्प्युटरमध्ये घालून ती दुसरीकडे काढा, प्रिंट, इतका गठ्ठा तयार होतो, तो प्रिंट काढत जातो, आणि आत एक छोटीशी चिप आहे. तर असेही श्वासातून हे 5ही वेद बाहेर आले. याच्यातून ज्योत निरंजनचे, काळाचे, ब्रह्मच्या शरीरातून त्याने पाहिले, यांना वाचून 5वा जो वेद होता सूक्ष्मवेद, त्यात खूप अत्याधिक माहिती होती त्या परमेश्वराची. हे मंत्र लिहिले होते सगळे. याने ते स्वाहा केले, नष्ट केले, म्हणजे नाही सांगितले, लपवले. आणि 4 वेद दिले आपल्याला की घ्या, हे बघा. यात मिश्रण नाही करू शकला तो या वेदात. आता त्याने गीतेचे ज्ञान, वेदाचे ज्ञान सांगितले, यात थोडेसे आपले मत घातले. परत परत म्हणतो माझे मत आहे, ते वेळ आल्यावर सांगतो. आता हा इतका वेळ. तर आपल्याला बघायचं आहे की पुराण काय आहे आणि गीता व वेद काय आहेत. वेद व गीता गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. जे गीतेत ज्ञान आहे ते वेदांचे आहे, आणि वेद परमात्म्याने दिले आहेत, पूर्ण ब्रह्मने. तर जे वेद आणि गीतेत जे लिहिले आहे तो परमात्म्याचा आदेश आहे. जे करायचे आहे बस, नथिंग एल्स. ते तर शास्त्र अनुकूल आहे. त्याला सोडून आपण ज्या पण कोणत्या साधना करतो त्या व्यर्थ आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? प्रियंका बालासाहेब केंद्रे. आपण कुठून आलात? आंबेजोगाई, जिल्हा बीड, महाराष्ट्र से. आपला व्यवसाय काय आहे? मी MBBS डॉक्टर आहे, गव्हर्नमेंट SRTR मेडिकल कॉलेज आंबेजोगाई इथे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 30 जुलै 2020 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात?
माझ्या फॅमिलीमध्ये जे परंपरागत आलेले बालाजीचं पारायण वगैरे, आम्ही आमच्या घरामध्ये बालाजीचे दर 6 महिन्याला वारी असायची. तर तेच माझे बाबाजी करायचे, तेच आम्ही परंपरागत करायचो. आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची पण भक्ती करायची आम्ही. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती करतच होतात, तर तुम्हाला असं संत रामपालजी महाराजांकडे जावं असं का वाटलं आणि तुम्ही त्यांच्या शरणात कसे आलात? सर, याच्या मागची एक खूप मोठी स्टोरी आहे. ॲक्च्युली मी एक सायन्सची स्टुडंट असल्यामुळे मला एवढं काही याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, हे भक्ती वगैरे काय असतं ते. पण जे घरचे माझे थोडं बहुत करायचे, ते देवाला वगैरे मानायचे. मग त्याच हिशोबाने की म्हणजे मला असं कुठेतरी वाटायचं की आहे, म्हणजे भगवान नावाची गोष्ट आहे कुठेतरी. नंतर म्हणजे असे काही म्हणजे फर्स्ट टाईम ज्यावेळेस ज्ञानगंगा पुस्तक माझ्या आईने म्हणजे सेवा चालू होती, तिथून एका भगजीकडून तिने ज्ञानगंगा पुस्तक घरी आणले होते. ते 2 वर्ष घरी तसंच पडून राहिले, त्याला कोणी वाचलं वगैरे नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काय वगैरे नॉलेज होतं काही माहिती नव्हतं. मग असंच आणलं होतं आम्ही सहजच. नंतर मग माझ्या छोट्या बहिणीने ते पुस्तक काढले 2 वर्षानंतर, थोडं बहुत त्याच्यातले वाचलं की नेमकं काय आपण बघूयात म्हणून. तर मग त्याच्यामध्ये एक ज्यावेळेस आम्ही बघितले की ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पण वरची काही इतर शक्ती दाखवत आहेत, सांगतायत तिथे हे महाराज. हे कोण आहे ते माहिती नव्हतं, आम्ही फर्स्ट टाईम ते महाराज पाहिले होते. आणि नंतर मग तिने वाचलं ते भूमिका वगैरे, त्याच्यामधले तिने मला नंतर दाखवलं की हे बघ, हे 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 ज्ञान असं असं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि विथ प्रूफ आपल्या जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे तेच ह्याच्यामध्ये आपलं एक प्रूफ करून दाखवलेलं आहे. मग हे खोडत असू शकत नाही आहे. तर त्याच वेळेस कुठेतरी विचार केला की हां, समथिंग इज डिफरंट हिअर. पण त्यावेळेस माझी एक्झाम असल्यामुळे मी एवढं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, मी त्या गोष्टीला इग्नोर केलं. नंतर मी एक्झाम झाल्यानंतर मग ते बुक वाचलं थोडं बहुत, जसं टाईम मला भेटलं तसं थोडं बहुत वाचलं मी. नंतर मी पहिल्यांदा आमच्या घरी माझ्या छोट्या बहिणीने नामदीक्षा घेतली. नंतर 5-6 दिवसानंतर मी मालिकच्या दयाने मी पण परत माझी नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपल्या छोट्या बहिणीने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर त्यानंतर आपण घेतली. मला असं विचारायचं आहे की आपल्याला संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान आवडलं की तुम्ही सुद्धा त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली? सरजी, माझ्या लाईफमध्ये म्हणजे कसं आहे, मी खुद एक डॉक्टर आहे, MBBS स्टुडंट आहे. पण मला पाईल्सचा आजार होता, मला किडनी स्टोनचा आजार होता. पण मी त्याच्या खूप सारे ट्रीटमेंट वगैरे घेऊन पण मला ते म्हणजे रिलीफ भेटत नव्हतं त्याच्यामध्ये. होमिओपॅथिक पण ट्रीटमेंट वगैरे घेतली मी, पण ते त्या टाईमपुरतं ते राहायचं. नंतर मग परत अजून चालवायचं. म्हणजे ते मला इथं म्हणजे सायन्स तिथं फेल होत होतं. काही गोष्टीमध्ये ठीक आहे, एक सायन्समध्ये काही कॅन्सरसारख्या गोष्टी आहेत, BP आहे, शुगर आहे, म्हणजे ह्या गोष्टीला नाही काही परमनंट ट्रीटमेंटच नाही आहे. मला ह्या पाईल्स आणि किडनी स्टोनच्या ह्या आजारामुळे रात्रभर मला झोप येत नव्हती. मग मी त्यावेळेस या देवतांना पुकारायचं की खरंच मग या सगळ्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशपर्यंतच आम्हाला ज्ञान होतं. मग मी पप्पांना विचारायचं की या तिन्हीपैकी कोणते देव मोठा आहे. मग त्यांनी जर कोणता मोठा आहे तर मी त्यांना सगळ्यांना पुकारायचं, हनुमानला पुकारायचं, बालाजीला पुकारायचं. मग ते त्यावेळेस ते माझं जे दुःख आहे ते दूर का करत नव्हते, माझी जी पीडा आहे ते का कमी करत नव्हते. मग नंतर मी ज्यावेळेस हे ज्ञानगंगा पुस्तक वाचलं त्यावेळेस तिथं ज्यावेळेस मला कळालं की ही ब्रह्मा विष्णू महेशाच्या पण पुढची काहीतरी शक्ती आहे. तर इथं आणि संत रामपालजी महाराजांचे पण मी सत्संग थोडे बहुत पाहिले, त्याच्यामध्ये पण त्यांनी प्रूफ करून दाखवलेलं होतं ते. नंतर मला कुठंतरी खरं वाटलं की हां, इथं शास्त्रानुकूल भक्ती सांगतायत संत रामपालजी महाराज, म्हणून मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. ताई, जसं आपण सांगत आहात की आपण एक व्यवसायाने डॉक्टर आहात आणि सायन्सचे स्टुडंटसुद्धा आपण होऊन गेला आहात. मला हे विचारायचं आहे की सायन्स ह्या भक्तीकडे किंवा चमत्काराकडे असं लक्ष देत नाही आणि त्यांचा जो वे आहे तो वेगळा असतो. तर असं असतानासुद्धा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे का वळालात? सर, कसं आहे ना, सायन्सची जरी स्टुडंट असलं ना की सायन्सला लिमिटेशन्स तुम्हाला सांगितलं मी की सायन्सला लिमिटेशन्स आहेत. बिकॉज सायन्स इज अराईज फ्रॉम गॉड इज नॉट अराईज फ्रॉम सायन्स. इथे ज्या गोष्टी सायन्सला पॉसिबल नाही आहेत ते इथे भगवानचं तिथे काम चालू होतं. मग
आम्ही बाकीचे मग भगवानचं आम्ही ट्राय पण केलं की त्या भगवानला म्हणजे जिथे माझे सायन्स काम करू शकत नव्हतं, ज्या गोष्टी सायन्स काम करू शकत नव्हतं ते आम्ही भगवानला पण पुकारण्याचा प्रयत्न केला, पण ते भगवान ऐकत म्हणजे त्यांच्याकडे ती अर्जात नव्हती, कारण ते अंतर्यामी ते फायनल गॉड नाही आहेत. मग संत रामपालजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरची जी काही शक्ती आहे ते आपण त्या पूर्ण परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. आणि इथे विथ प्रूफ संत रामपालजी महाराजांनी ही भक्ती दिलेली आहे. आणि असं नाही की इथं अनएज्युकेटेड लोक येणार, इथं विथ प्रूफ दाखवल्यामुळे. आणि आज सायन्सचा जमाना आहे, सायन्सचा जमाना म्हणजे ते सायन्स प्रूफ मागतं प्रत्येक गोष्टीला, आणि इथं संत रामपालजी महाराज हेच करत आहेत, विथ प्रूफ नॉलेज देत आहेत, म्हणून आम्ही ह्या गोष्टीकडे वळलो आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज प्रत्येक गोष्टीचं पुरावे देतात आणि त्या पुराव्यानुसारच समाजाला कळतं की खरं ज्ञान काय आहे, आणि त्या ज्ञानातूनच आपण संत रामपालजी महाराजांकडे वळालात. मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळलेत? सगळ्यात मोठा लाभ म्हणजे मला मोक्षप्राप्तीचा एक मार्ग भेटला, सच्चा गुरु भेटला, आणि एक आज मनाला एवढी सुख आणि शांती आणि सॅटिस्फॅक्शन आहे की जे पहिली जी लाईफ आहे कम्प्लीट डिफरंट आहे आता सध्या. आणि दुसरा लाभ म्हणजे मला तुम्हाला सांगितलं तसं मला किडनी स्टोनचा आजार होता. माझ्या लेफ्ट किडनीमध्ये पेल्विसमध्ये 13 mm स्टोन होता माझा. तर तुम्ही विचार करू शकता 13 mm म्हणजे आता मी डॉक्टर असल्यामुळे मला दवाखान्यामध्ये बघते मी की 7 mm पण पेशंट असे ना बेड रिडन असतात, म्हणजे एवढा त्यांना रिनल पेन असतो. त्यांना एक रुटीन ॲक्टिव्हिटीज तर लांबच, पण त्यांना एक साधं त्यांना जेवण वगैरे पण करायला अवघड जातं 7 mm असून पण मला आज संत रामपालजी महाराजांच्या दयाने 13 mm स्टोन असून पण माझ्या रुटीन ॲक्टिव्हिटीजमध्ये मला काहीही अडथळा निर्माण होत नाही किंवा रिनल पेन मला कसलाच जाणवत पण नाही आहे. मग हा एक मोठा चमत्कार आहे. मला दुसरा लाभ असा झाला की मला पाईल्सचा आजार होता. म्हणजे एवढं त्रास होत होता मला त्या पाईल्सचा की मी रात्री 3-3 वाजेपर्यंत मला झोपच येत नव्हती. म्हणजे किती मी त्यावेळेस ठीक आहे टॅबलेट वगैरे घ्यायचे, होमिओपॅथी ट्रीटमेंट वगैरे घ्यायचं, तरी पण मला रिलीफ भेटत नव्हता. मी त्यावेळेस सगळ्या भगवानला पुकारायचं, एक पण असा भगवान सोडला नव्हता मी त्यावेळेस. पण त्यावेळेस कोणत्या भगवान कोणता मंत्र वगैरे मी ते पण मृत्युंजय वगैरे जे काय आहेत, जे काही लक्षात यायचं ना मी हनुमान चाळीसा जे काही लक्षात यायचं ना मी ते म्हणायचं, कारण मला ती गरज होती की हा माझा त्रास कोणीतरी कमी करा. मग ही फायनल ही गॉड आहे, तर मग ही त्रास का कमी करत नाहीत, माझी अर्जी ऐकत का नाही आहेत. मग त्यावेळेस मला राहत काही भेटली नाही. पण ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, त्या नामजपामध्ये एवढी शक्ती आहे की त्या अक्षरशः मी ज्यावेळेस मला त्रास व्हायचा ना त्यावेळेस मी नामजप ज्यावेळेस करायचं ना, परमात्म्याच्या दयाने मला यानंतर तर दीक्षा घेतल्यानंतर मला बिलकुल त्रास नावाची गोष्टच नाही आहे. ती पाईल्स कधी मला त्या दिवशीपासून जो गेला त्यानंतर मला त्रास नावाची गोष्टच नाही आहे पाईल्सचं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे आपल्याला नामदीक्षा दिले, जे गुरुमंत्र दिले, त्या गुरुमंत्राच्या जोरावर आपल्याला जो शारीरिक व्याधी होती आपल्याला ती पूर्णपणे दूर झाली. तर मला हे विचारायचं आहे की शारीरिक व्याधी व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांचा चमत्कार किंवा अनुभव आला आहे का? तसं तर संत रामपालजी महाराज पावलापावली अनुभव देत राहतात, त्यांचे हमेशा काही ना काही चमत्कार होत राहतात. ते एवढेच आहेत ते म्हणजे सांगता येत नाही, ते आपण मोजू शकत नाही, एवढे सारे त्यांनी पावलापावली लाभ देतात आम्हाला. आणि दुसरं मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा छोटा मुलगा आहे, तर त्याला त्याच्या लेफ्ट हँडला बॅक साईडला त्याला एक सिस्ट होता. तर त्याच्यामध्ये मी स्वतः त्याला घेऊन जायचं. मी आमच्या सर्जनला स्पेशालिस्टना मी दाखवलं होतं ते की एक त्याच्यामध्ये फ्लूइड कलेक्ट होत होतं हमेश. त्याचं ते फ्लूइड काढलं सिरिंजने, आम्ही स्वतः काढायचं, ते सिरिंजने काढलं की त्याच दिवशी त्या संध्याकाळी ते तेवढंच कलेक्ट व्हायचं. मग समजत नव्हतं की नेमकं ते फ्लूइड येतं कुठून, नेमकं काय आहे असं. आणि असं हे पण नाही की आमचं फॅमिलीमध्ये कोणाला हा त्रास होता किंवा एक डिसीज होता असं काही नव्हतं. नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी परत एक पाणी काढलं जायचं. ते पाणी काढलं की
परत दुसऱ्या दिवशी मग ते पाणी कलेक्ट व्हायचं त्याच्यामध्ये. मी सरांना विचारलं की सर हे असं कसं काय होतं ते. मग ते सरच म्हणजे म्हणत आहे की माहीत नाही, म्हणजे कुठून पाणी येतं हे आम्हाला समजत नाही आहे, पण ह्याच्यावर काही ट्रीटमेंट वगैरे नाही आहे. जे काही आहे आपण एवढंच करू शकतो की याचं पाणी हे पूर्ण ॲस्पिरेट करू शकतो. बाकी टॅबलेट वगैरे तर काही नाही, अँटीबायोटिक वगैरे लिहून ते देत होते. मग त्या गोळ्यांना वगैरे पण टॅबलेटनं वगैरे पण त्याला लाभ वगैरे म्हणजे काही राहत भेटली नाही. ते पाणी तसंच कलेक्ट व्हायचं, तसंच पुन्हा ते आम्ही काढत राहायचो. म्हणजे हे कंप्लीट 1 महिना चाललं आहे. त्याचा सोनोग्राफीचा रिपोर्ट पण आहे. हा रिपोर्ट आहे त्याचा. एक सिस्टायटिस म्हणून त्याला FNAC केलं होतं. FNAC आणि हे सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे आणि हे FNAC केलेल्याचे रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये सिस्टायटिस म्हणून सांगितलेलं आहे त्याला. ज्या दिवशी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा त्या बाळाने घेतली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पूर्ण कंप्लीट डिजनरेट झाला होता, कंप्लीट नाहीसा झाला होता. मालिकच्या दयाने हे एक मोठा लाभ झालेला आहे सरजी. या व्यतिरिक्त आणखीन काय आपल्याला अनुभव किंवा लाभ प्राप्त झाला का? माझ्या मम्मीला पण पाईल्सचा आजार होता. तिला म्हणजे एवढं तिनं पथ्य वगैरे पाळायची की तिला म्हणजे तिखट खायचं नाही, कांदा खायचा नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही. प्रत्येक डॉक्टरने हे सांगितलं होतं मीठ जास्त खायचं नाही वगैरे. मग तिची त्यामध्ये तब्येत वगैरे पण खराब झाली होती आणि मालिकच्या दयाने तिचा पाईल्सचा आजार पण ठीक झालेला आहे आता. दुसरा लाभ म्हणजे माझे पप्पा जगत होते, म्हणजे त्यांनी नामदीक्षा घेतली नव्हती. त्यांना करोना पिरियडमध्ये करोना झाला होता. त्यावेळेस त्यांना म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं त्यांना करोना झालेला आहे म्हणून, पण त्यांचे सिम्पटम्स जे आहेत ते तसेच होते. त्यांना फिवर, ब्रीथलेसनेस वगैरे एवढं त्यांना छातीमध्ये इन्फेक्शन झालं होतं पूर्ण. म्हणजे त्यांनी म्हणजे छातीमध्ये टोचा आलं आहे वगैरे असं म्हणून रडायचे त्यांनी. मग त्यावेळेस तर त्यांनी नामदीक्षा घेतली नव्हती. मग त्यांची आम्ही टेस्ट केली, त्यांची करोना पॉझिटिव्ह टेस्ट आली. नंतर त्यांना एवढा त्रास व्हायचा, त्यांना झोप पण येत नव्हती रात्रभर. मग त्यांनी त्यावेळेसच म्हणले की मला तुमच्या गुरूंची नामदीक्षा द्या. नंतर मालिकच्या दयाने त्यांना रात्री 11 वाजता आम्ही भगतजींना फोन केला की नामदीक्षा घ्यायची आहे म्हणून. मग भगतजींनी रात्री 11 वाजता संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा दिली आणि 11 वाजता दिली त्याच टाईमला मालिकच्या संत रामपालजी महाराजांच्या दयाने त्यांचं ती जी पीडा आहे ना ती 50% कमी झाली तिथेच. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही म्हणले हॉस्पिटलमध्ये आपल्याला दाखवायला जायचं आहे. त्याने म्हणले मला काहीच गरज नाही हॉस्पिटलमध्ये जायची, मी सध्या बिलकुल ठीक आहे. म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयाने त्यांचा करोना तिथेच बरा झाला होता. एवढी मालिकची दया झाली आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आज एक आपण डॉक्टर आहात आणि डॉक्टर असताना सुद्धा आपल्या कुटुंबाला व स्वतःला सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दीक्षामुळे, त्याचप्रमाणे त्यांच्या भक्तीमुळे आपल्याला बरेचसे असे अनुभव आलेत आणि ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे सुशिक्षित मंडळी आहेत किंवा आपले जे मित्रपरिवार आहेत, जो जनसमुदाय आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून आज बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? सर मी एकच संदेश वगैरे तर संत रामपालजी महाराज देत आहेत. मी एक हार्टली रिक्वेस्ट करते सगळ्यांना की तुम्ही जे बाकीचे म्हणताय की सगळे महाराज एक असतात किंवा मग देवनाची, काही लोक म्हणतात की देव नावाची गोष्ट नाही आहे. तुम्ही एकदा यांचं ज्ञान बघा. संत रामपालजी महाराज म्हणतायत काय ते तुम्ही एकदा ऐकून घ्या. ठीक आहे, आम्ही म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट नामदीक्षा वगैरे घ्या, तुम्ही एकदम ब्लाइंडली इथं ट्रस्ट करून तुम्ही त्यांच्या शरणमध्ये या, आम्ही असं बिलकुल म्हणत नाहीत. इथं संत रामपालजी महाराज आपल्याला आपल्याला चान्स देत आहेत की तुम्ही बघा इथे नॉलेज हे काय म्हणताय ते. आणि त्यांनी स्वतःच्या मनाने काहीच बोलत नाही आहे. त्यांनी जे आपलं वेद काय म्हणतात, आपली गीता काय म्हणते, आणि त्यांनी प्रूफ करून दाखवलं. प्रत्येक ग्रंथ त्यांनी आपलं हिंदूंचं भगवद्गीता, मुसलमानचं कुराण शरीफ, ख्रिश्चनचं बायबल, ते पूर्ण त्यांनी प्रूफ करून दाखवलेलं आहे की सबका मालिक एक आहे. आपण म्हणतो की सबका मालिक एक आहे, तर मग त्या मालिकचं नाव पूर्ण ग्रंथांमध्ये, एकाच त्या मालिकचं नाव पूर्ण ग्रंथामध्ये पाहिजे. तर मग असं कोणत्या महाराजांनी कोणतं दाखवलेलं आहे की आपल्याला की हे बघा तुम्ही म्हणजे प्रत्येक धर्माचं असं आपापल्या प्रत्येकजण महाराज काय करतात की आपापल्या धर्माचं ते ज्ञान स्पष्ट करून
सांगतात. आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान पूर्ण शास्त्र अनुकूल आहे. जे बाकीचे जे महाराज आहेत ते शास्त्र विपरीत ज्ञान देतात, स्वतःच्या मनमानाने जे काही ते नॉलेज आहे ते सांगून देतात. पण इथे आपला ग्रंथांना धरून संत रामपालजी महाराज ज्ञान देतात. मग मी सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही सत्संग यांचं पहा, यांचं नॉलेज एकदा समजून घ्या की त्यांनी काय म्हणतात ॲटलिस्ट. जसं तुम्ही आज श्रोत्यांना आवाहन करत आहात की कमीत कमी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे, सर्वांनी एकदा तरी समजून घ्यायला पाहिजे, ऐकायला हवं किंवा आपण वाचन करायला हवं. आणि मला असं वाटतं की जेव्हा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे एखाद्या श्रद्धाळूने ऐकलं आणि त्याला अशी प्रेरणा झाली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? तुम्ही जे हे आत्ता सत्संग वगैरे बघताय किंवा हे इंटरव्ह्यू बघताय, ह्या इंटरव्ह्यूच्या खाली एक पट्टी चालती आहे. त्या पट्टीवर खूप सारे नंबर दिलेले आहेत. त्या नंबरपैकी कोणताही नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आणि संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज पूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे नामदान सेंटर आहेत. तर तुम्ही नजदीकी नामदान सेंटरवर जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकता. ताई, जसं आपण सांगत आहात की आज आपण एक डॉक्टर आहात आणि आपली परिस्थितीसुद्धा एक व्यवस्थित आहे, आज जॉब करत आहेत आणि आपल्याला जे काही रोगराई होत्या त्यासाठी आपण बराचसा खर्चसुद्धा केला, किंबहुना आपल्या कुटुंबावर पण जे काही दुःख आले होते त्याच्यासाठी सुद्धा आपण बराचसा खर्च केला आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली. मला असं विचारायचं आहे की आज समाजामध्ये बरेचसे जो स्तर आहे समाजाचा बराचसा हा गरिबीतून गेलेला आहे आणि त्या गरीब लोकांसाठी किंवा ज्यांची अशी म्हणजे त्यांच्याकडे त्यांची ऐपत नाही आहे की ते डॉक्टरांचा खर्च करू शकतील किंवा बऱ्याच प्रमाणात असा डॉक्टरांचा जो काही बिमारी आहे त्यासाठी ते खर्च करू शकतात, अशी त्यांची आज ऐपत नाही आहे. तर असे जे साधक आहेत ते सुद्धा संत रामपालजी महाराजांशी जर जुळू इच्छित असत तर त्यांना संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी संत रामपालजी महाराजांचे जे काही केंद्र आहे तिथे जाऊन त्यांना किती पैसे मोजावे लागतात? सरजी, आज कसं झालं आहे, प्रत्येक महाराज म्हणलं ना, आज लोकांची मेंटॅलिटी झाली आहे की कुठेतरी काहीतरी त्यांचं ठीक आहे, बरोबर आहे की आज प्रत्येक महाराज एक धंदा झालेला आहे. प्रत्येक गोष्टीमधून त्यांनी दर्शनाला पैसा, प्रसादला पैसा, प्रत्येक गोष्टीला त्यांनी राहण्याचा पैसा, खाण्याचा पैसा आणि नामदीक्षा घेण्यासाठी पण पैसा वगैरे घेतात. पण इथे संत रामपालजी महाराजांचं एक मिशन बाकीच्या महाराजांपेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे. इथे संत रामपालजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये कोणी गरीब आणि श्रीमंत याचा भेदभाव होत नाही. इथं गरीब असो या श्रीमंत, इथं कोणत्याही साधकाला एकही रुपये खर्चण्याची गरज नाही आहे. उलट संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्याकडूनच फ्री ऑफ कॉस्ट त्यांना एक संत रामपालजी महाराजांचा फोटो दिला जातो. नंतर एक बुक दिलं जातं, त्याच्यामध्ये आरतीचं बुक दिलं जातं. नंतर प्रसाद वगैरे फ्रीमध्ये दिला जातो संत रामपालजी महाराजांच्या दयाने. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज घेतला जात नाही आणि जे काही भक्ती साधनाच्या साठी लागणारे जे सामग्री आहे ते सुद्धा मुफ्तमध्ये दिली जाते. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. जी सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.